सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पावसाची संततधार बघायला मिळतेय। तिलारी खोऱ्यामध्ये कोसळणाऱ्या पावसामुळे तिलारी नदी इशारा पातळीच्या जवळून वाहतीये। सध्या कोसळत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यामधील नद्या या दुथडी भरून वाहत आहेत। धरणांमध्ये 80% इतका पाणीसाठा आहे। वेंगुर्ल्यामधील शिरोडा खालची केर या ठिकाणी खाडीमध्ये मासेमारीसाठी गेलेल्या हरिश्चंद्र पेडणेकर यांचा खाडीमध्ये बुडून मृत्यू झालाय। जिल्ह्यामध्ये यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये सरासरी 35% इतक्या पावसाची तूट आहे। भीमा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये देखील चांगलीच वाढ होतीये। त्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरच्या उमराणी बंधारा हा पाण्याखाली गेला। भीमा नदी पात्रामधून जवळपास 1 लाख क्युसेक वेगानं पाणी वाहत आहे। दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यामधील 15 बंधारे हे देखील पाण्याखाली गेले। दक्षिण सोलापूर तालुक्यामधील वडापूर, परळी, भंडारकवठे, सादेपूर, चिंचपूर यासारखे अनेक बंधारे सध्या पाण्याखाली गेलेले आहेत। नदीकाठावरच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या। सिंधुदुर्गातल्या आंबोली घाट परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे धबधबे प्रवाहित झाले। त्यामुळे या धबधब्यांची पर्यटकांना भुरळ पडतीये। हिरव्यागार पर्वतरांगांमधून कोसळणाऱ्या या धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी निसर्गप्रेमी आणि छायाचित्रकार सध्या आकर्षित होत आहेत। धुळे शहरामध्ये झालेल्या पावसामुळे लळिंग कुरण या परिसरामधल्या लांडोर बंगला परिसरामध्ये असलेला लळिंगचा धबधबा हा प्रवाहित झालाय। पर्यटकांचं लक्ष देखील वेधून घेतलं जात आहे। पावसामुळे हा परिसर हिरवाईनं नटलेला आहे। या ठिकाणी पर्यटकांची गर्दी होती आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये यावर्षी 57% हेक्टर क्षेत्रावरती भात लागवड होईल अशी माहिती कृषी विभागाने दिली। सध्या भात लागवड ही अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे। त्यामुळे खरीप हंगामामधील शेतीसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी पीक विमा काढण्याची जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलंय। यावर्षी पावसावरती अल निनोचं सावट आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी विमा संरक्षण घ्यावं, जेणेकरून शेतीवरती प्रभाव झाल्यास शेतकरी विमा संरक्षण घेऊ शकतील। आतापर्यंत 15,831 शेतकऱ्यांनी सदर योजनेमध्ये सहभाग घेतलेला आहे। सदर योजनेत सहभाग घेण्याची अंतिम तारीख ही 10 ऑगस्ट 2026 अशी आहे। तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व भात व नाचणी उत्पादक शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की आपल्या नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्रांमध्ये तसेच किंवा बँकांमध्ये किंवा क्रॉप इन्शुरन्सचा वापर करून आपण 10 ऑगस्ट 2026 पूर्वी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा। धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे तापी नदीला आलेल्या पुराचा फटका शेतकऱ्यांना बसला। पिंपरी, कुरखळी आणि सावळदे या परिसरामधल्या शेतकऱ्यांना पुराचा फटका बसलाय। पुरामुळे कापूस, मका, सोयाबीन आणि बाजरीची पिकं पाण्याखाली गेली आहेत। शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई आणि दुबार पेरणीसाठी मदत देण्याची मागणी केली। सध्या शेतामध्ये पाणी साचल्यामुळे नुकसानीचा अंदाज घेणं कठीण झालंय। सतत 3 दिवसाच्या पावसामुळे तापी नदी पात्रात जे पाणी जास्त प्रमाणामध्ये वाढ झाली आहे, त्या वाढीमुळे जे तापी काठचे जे क्षेत्र आहे ते त्यांच्यामध्ये खूप पाणी साचल्यामुळे शेतकऱ्यांच्या फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। शासनाने लवकरात लवकर पंचनामे करण्याचे आदेश द्यावे। फक्त तलाठी आणि कोतवाल येऊन एक राऊंड मारून गेलेले आहेत, फोटो काढून घेऊन गेलेले आहेत। तरी आम्हाला शासनाने काहीतरी पंचनामे करून काहीतरी आम्हाला पेरणीसाठी किंवा उभं राहण्यासाठी मदत करावी एवढीच विनंती। चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसामुळे पाण्याची आवक वाढतेय। त्यामुळे धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी वारणा नदीपात्रामधला विसर्ग वाढवण्यात आलाय। 7300 क्युसेक वेगानं विसर्ग वारणा नदीच्या पात्रामध्ये होतोय। दरम्यान धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस कायम राहिला किंवा पाण्याची आवक आणखी वाढली तर परिस्थितीनुसार या विसर्गामध्ये आणखी वाढ होऊ शकते, असा इशारा धरण प्रशासनाकडून देण्यात आला। गुरुग्राममध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलंय। सोहनामध्ये सर्वाधिक 110 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली। गुरुग्राम तालुक्यामध्ये 97 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। अनेक प्रमुख रस्ते पाण्याखाली गेले। पावसामध्ये प्रवास करण्यामध्ये देखील अडचणी निर्माण होत आहेत। ही परिस्थिती लक्षात घेता गुरुग्राम पोलिसांनी कर्मचाऱ्यांना घरामधून काम करण्याची परवानगी देण्याचं आवाहन वेगवेगळ्या कंपन्यांना केलं। प्रशासन आणि महानगरपालिकेकडून आवश्यक त्या ठिकाणी मदत कार्य देखील सुरू आहे।
सातारा जिल्ह्यामधल्या मेढा भिलार मार्गावरती मार्ली गावाजवळ मोठी दरड कोसळली आणि हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. दरड रस्त्यावरती आल्यामुळे सगळ्या वाहनांची वाहतूक थांबवण्यात आली. नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं. दरड हटवून रस्ता तातडीनं खुला करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आलेल्या आहेत. यंत्रसामग्री देखील घटनास्थळी पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. रायगड जिल्ह्यामधल्या नैसर्गिक आपत्तीमुळे घरं, दुकानं, शेती आणि पशुधनाच्या नुकसानीचा मंत्री अदिती तटकरे यांनी आढावा घेतला. रायगड जिल्ह्यामधील सर्वाधिक पुराचा फटका हा नागोठणे आणि रोहा परिसराला बसलाय. या सगळ्याच्या नुकसान भरपाई तातडीनं देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी असे निर्देश अदिती तटकरे यांनी दिले. नागोठणे आणि रोहा परिसरामधील नुकसानग्रस्त दुकानांसाठी 3,53,50,000 रुपयांचा प्रस्ताव तातडीनं सादर करावा अशा सूचना देखील देण्यात आल्या. ज्येष्ठ मराठी साहित्यिक आणि डोहकार श्रीनिवास कुलकर्णी यांचं निधन झालंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. श्रीनिवास कुलकर्णी यांच्या निधनामुळे मराठी साहित्य क्षेत्राची हानी झाल्याची प्रतिक्रिया देखील मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. आणि यानंतर पुन्हा एकदा उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. बातमी कोल्हापूरमधील शाहू मिल परिसरामधील पाण्याची टाकी बुधवारी रात्री ओव्हरफ्लो झाली. एकीकडे शहरामध्ये एक दिवस आड पाणी पुरवठा सुरू आहे, त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत आणि दुसरीकडे शाहू मिल कॉलनी इथल्या महानगरपालिकेची पाण्याची टाकी ओव्हरफ्लो झाली आणि पाणी जे आहे ते ओव्हरफ्लो होऊन परिसरामधल्या नागरिकांच्या घरामध्ये देखील शिरलं. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आणि लाखो लिटर पाणी वाया गेलं आहे. नाशिक जिल्ह्यामधली महत्त्वाची धरणं ही तुडुंब भरून वाहू लागली आहेत. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील आणि धरणाखालील गावांचा पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न देखील मिटलाय. मात्र असं असलं तरी येवला तालुक्यामध्ये मात्र अद्यापही पाणी टंचाईची समस्या कायम आहे. येवला तालुक्यामधील 12 गावं आणि 23 वाड्यांना आजही 9 टँकर आणि 18 खेपांच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो. यापूर्वी 51 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा होत होता. येवल्याच्या काही भागामध्ये झालेल्या पावसामुळे सध्या 40 टँकर बंद करण्यात आले. येणाऱ्या काही दिवसामध्ये चांगला पाऊस न झाल्यास ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईचा सामना पावसाळ्यातही करावा लागू शकतो. उत्तर पूर्व भाग आहे तिथं अजून सुद्धा पुरेसा आणि समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे येवला तालुक्यातल्या उत्तर पूर्व पट्ट्यातील 12 गावे आणि 23 वाड्या यांना मिळून 9 टँकरने त्या ठिकाणी पाणी पुरवठा केला जात आहे. एकूण 18 खेपा त्या ठिकाणी आपण टँकरच्या सहाय्याने देत आहोत. यावर्षी येवला तालुक्यामध्ये टँकरची संख्या ही 51 पर्यंत वाढली होती, परंतु येवला तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये चांगला पाऊस पडल्यामुळे त्या ठिकाणी आपण 42 टँकर बंद केलेले आहेत. पण तरीसुद्धा उत्तर पूर्व भागामध्ये 9 टँकर जे आहेत ते त्या ठिकाणी आपण सुरू ठेवलेले आहेत. रत्नागिरीच्या चिपळूण शहरामधल्या अंतर्गत रस्त्यांची देखील अक्षरशः चाळण झाली आहे. शहरामधील गांधी चौक, काविळतळी, उत्काड, नारायण तलाव या सगळ्या परिसरासह अनेक भागांमध्ये सध्या मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती निर्माण झाली. या खड्ड्यांमधून मार्ग काढत असताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते आणि अर्थातच या सगळ्यामुळे अपघाताचा धोका देखील वाढलेला आहे. रस्त्यांच्या या दुरावस्थेमुळे नागरिक आणि वाहन चालक यांनी तीव्र संताप व्यक्त केला. जे बांधकाम सभापती आहेत त्यांच्याकडून खड्ड्यांच्या संदर्भातले आम्ही पुरेपूर प्रयत्न करतो असं सांगितलं जातंय. मात्र प्रत्यक्ष चित्र जर पाहिलं तर सध्या वेगळं पाहायला मिळतंय. हा परिसर आपण जो पाहतोय हा गांधी चौक परिसर आहे. खड्ड्यांची डागडुजी असेल किंवा रस्ते जे असतील ते व्यवस्थित करावेत, नियमित इथली जी वाहतूक आहे ती सुरळीत करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न व्हावेत अशा प्रकारची मागणी जोर धरते. चिपळूण नगर परिषद प्रशासन असेल किंवा नगराध्यक्ष असेल यांच्याकडे देखील शहरामधले जे प्रवासी आहेत किंवा नागरिक आहेत यांच्याकडून या संदर्भात वारंवार तक्रारी होत आहेत. मात्र नगर परिषद प्रशासनाकडून याकडे का दुर्लक्ष केलं जातोय हा खरा प्रश्न आहे. सुरुवातीच्या काळात आपण नदीचा जो गाळ असतो त्याचा वापर करून ते खड्डे भरायचा प्रयत्न केला, पण त्याच्या कालांतराने ते गोटे वरती येतात आणि त्याच्यामुळे गाडी स्लिप होऊ शकतो म्हणून तो एक प्रयोग आपण थांबवला. त्याच्यानंतर आपण चिरे जे असतात ना लाल, त्याचा चुरा टाकून तो कॉम्पॅक्ट करून रोड बनवायचा प्रयत्न केला, पण त्याच्याने सुद्धा चिखल होतो. तिसरा ऑप्शन आता आम्ही असा आणलेला एक मकिंग, जी कोयनाचा डॅम जो झाला 50 वर्षापासून तिथं मकिंग पडलेले आहे. त्या दगडामध्ये बऱ्याचशा दगडांचे हे असतात, वेगवेगळे अवशेष असतात, त्याच्यामध्ये तो चिकट असतो थोडा, तर तो आम्ही टाकून आता प्रॉपर रोलिंग करून त्याच्यावर थोडंसं ग्रीट टाकून
आपण रोड बनवायचं सध्या प्रयत्न चालू आहे. नांदेड शहरामधल्या नंदीग्राम सोसायटी परिसरामध्ये महानगरपालिकेच्या कामाच्या दर्जावरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. मामा गॅरेजच्या पाठीमागच्या रस्त्यावरून एक ट्रक जात असताना अचानकपणे रस्त्याच्या मध्यभागी मोठा खड्डा पडला आणि ट्रक त्यामध्ये अडकला. बातमी नाशिकमधली. नाशिकमध्ये आज पहाटेच्या वेळेला पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. दोनदा हे धक्के जाणवलेत. गेल्या काही दिवसांपासून नाशिक आणि पालघर परिसरामध्ये भूकंपाचे धक्के बसतात. बुलढाणा जिल्ह्यामधल्या अतिदुर्गम आदिवासी भागामधून एक आश्चर्यचकित करणारी आणि तितकीच दुर्मिळ अशी घटना घडली आहे. जळगाव जामोद तालुक्यामधल्या चारबन या आदिवासी पाड्यावरच्या 27 वर्षाच्या महिलेनं कुठलीही वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसताना घरीच एकाच वेळेला 4 बाळांना जन्म दिलाय. विशेष म्हणजे 4ही नवजात बाळांची आणि आईची प्रकृती स्थिर आहे. या 4 बाळांमध्ये 3 मुलगे आहेत आणि एका मुलीचा समावेश आहे. विशेष म्हणजे या महिलेला यापूर्वीच एक मुलगा आणि 2 मुली आहेत. त्यामुळे आता या दाम्पत्याच्या कुटुंबामध्ये एकूण 7 अपत्य आहेत. यामध्ये 4 मुलगे आणि 3 मुलींचा समावेश आहे. हमारा पहले मुलगा है, बाद में लड़की और लड़की, ये चौथा बार में 4 हुए. टोटल किती मुलं आहेत? 7. हाँ, डिलिव्हरी घरीच झाली? घरी झाली. सध्या काही त्रास आहे तुम्हाला? नाही, काहीच नाही त्रास नाही. सोनोग्राफी वगैरे केली होती मुलं? नाही, डिलिव्हरी रात्री झाली? घरीच झाली? घरीच झाली. जळगाव जामोद तालुक्यातील चारबन गावातील आदिवासी भागामधून 4 अपत्य आलेले आहेत. त्यापैकी 3 हे मुलं आहेत, 1 मुलगी आहे. त्यांचे वजन एकाचं 1 किलो आहे. तिघांचे हे 900 ग्रॅम आहे. सध्या त्यांची परिस्थिती ही स्थिर आहे. बघूया पुढची बातमी. बीएचएमएस डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी शासन निर्णयानुसार सुरू झाल्यामुळे होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी उपचार पद्धतीची एक प्रकारे अधिकृत परवानगी मिळाली आणि याच विरोधात डॉक्टरांकडून काम बंद आंदोलन सध्या केलं जात आहे. पूर्वी सुद्धा आम्ही संप केला होता, परंतु त्यावेळेस वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं की जोपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल हाती येत नाही तोपर्यंत आम्ही त्यांची कुठलंही रजिस्ट्रेशन करणार नाही. परंतु 2च दिवसापूर्वी अशी कोणती घाई झाली होती आम्हाला समजलं नाही किंवा कुठला दबाव होता वैद्यकीय शिक्षण मंत्र्यावर किंवा सरकारवर की त्यांनी रात्री कार्यालयीन वेळेनंतर महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलवर BHMS CCMP डॉक्टरचं एका डॉक्टरांचं त्यांनी 8:40 रजिस्ट्रेशन केलेलं आहे. सर्वप्रथम ह्या गोष्टीचा मी निषेध करतो आणि आमची पहिली मागणी आहे की BHMS CCMP धारक BHMS डॉक्टर जे आहेत त्यांचं महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलवर जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे ते तात्काळ मागे घ्यावं. आपल्याकडे एक्सेस MBBS डॉक्टर आहेत. मग हा कोर्स ज्या उद्देशाने चालू केला होता ग्रामीण भागामध्ये सेवा देण्यासाठी, रिमोट एरियामध्ये सेवा देण्यासाठी, पण याचा गैरफायदा हे लोक घेत आहेत. ह्या जे 10,000 CCMP कोर्सधारक आहेत त्यापैकी मॅक्झिमम लोक हे शहरी भागामध्ये प्रॅक्टिस करणार आहेत आणि आमचा MBBSचा बॉन्ड आता शासनाने कॅन्सल केलेला आहे. मग MBBSचा बॉन्ड जे शासन कॅन्सल करत आहे म्हणजे एक्सेस डॉक्टर आहेत, MBBS उपलब्ध आहेत, अशा वेळेस मग हा अट्टहास कशासाठी? आमची चळवळ फक्त डॉक्टरांसाठी नाही आहे, आज यू राईटली सेड, ही चळवळ पेशंटसाठी पण आहे. कारण आज पेशंट कन्फ्यूज होतील की त्यांना कुठल्या प्रकारचं मेडिसिन कोण देतं आहे आणि त्यासाठी क्लिअर डिस्टिंक्शन लाईन पाहिजे की एक साईड ॲलोपॅथी आहे, एक साईड होमिओपॅथी आहे. हे आता सरकारच्या कोर्टामध्ये हा बॉल गेलेला आहे. तुम्ही मगाशी म्हणालात की सरकारने म्हटलं की आम्ही सामोपचाराने सोडवतोय. पहिलं जे रजिस्ट्रेशन दिलं मंगळवारी रात्री 8:40 आमच्या अध्यक्ष महोदयांनी सांगितलं, याला सामोपचार म्हणत नाही. जर सरकारने आमची मागणी आहे आत्ता केलेली की हे रजिस्ट्रेशन तात्काळ बंद करा तर प्रश्न सामोपचाराने सुटेल. आमच्यासाठी MBBS आणि BHMS डॉक्टर दोन्ही सारखेच आहेत. दोन्ही डॉक्टर उत्तम आहेत. आम्ही उच्च न्यायालयाच्या आदेशानं नोंदणी सुरू केली आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. हे डॉक्टर किंवा ते डॉक्टर अशा पद्धतीनं आमचा काही चॉईस नाही आहे. आमच्याकरता सगळे डॉक्टर उत्तम आहेत. आमचे जे MBBS डॉक्टर आहेत, ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करणारे डॉक्टर आहेत, हेही उत्तम काम करत आहेत. आम्हाला माननीय उच्च न्यायालयाचे जे निर्णय आहेत ते बंधनकारक आहेत. त्या निर्णयाच्या अनुसार या ठिकाणी जी काही रजिस्ट्री आहे ती आम्ही ओपन केली. आता या संदर्भात माननीय उच्च न्यायालयामध्येच पुन्हा सुनावणी चाललेली आहे. त्यामुळे कुठलीही बाजू घ्यायच्या ऐवजी आम्ही माननीय उच्च न्यायालय काय सांगतोय याचा विचार करू आणि जे उच्च न्यायालय सांगेल तेच करण्याचा आमचा प्रयत्न.
डॉक्टरांच्या सुरू असणाऱ्या संपाची मुंबई हायकोर्टानं सुमोटो दाखल करून घेतली. प्रभारी मुख्य न्यायाधीश रवींद्र घुगे यांनी संप तातडीने मागे घेण्याचे निर्देश दिले. आधी संप मागे घ्या आणि मग आम्ही तुमची बाजू ऐकून घेऊ असं न्यायालयानं स्पष्ट केलं. 24 तासामध्ये एकही रुग्ण दगावला तर याद राखा, काम बंद तर पगारही बंद करा असा दणका न्यायालयानं डॉक्टरांना दिलाय. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी बोगस कुणबी प्रमाणपत्रांवरून आक्रमक भूमिका घेतली. मराठ्यांना बोगस कुणबी प्रमाणपत्र देणाऱ्या आणि यामध्ये मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांना आजन्म तुरुंगवासाची शिक्षा केली जावी अशी त्यांची मागणी आहे. मराठवाड्यामध्ये नुकतीच 4 मराठा नगरसेवकांची कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्याचं देखील त्यांनी सांगितलं. बोगस प्रमाणपत्रांचा मुद्दा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. दरम्यान उद्या बंगळुरूमध्ये ओबीसींचं राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनामध्ये उमेदवारांसाठी निवडणुकीपूर्वी जात पडताळणी अनिवार्य करावी आणि निवडणुकीच्या नंतर दिली जाणारी 6 महिन्यांची मुदत रद्द करावी अशी मागणी देखील तायवाडे करणार आहेत. कठोर ते कठोर शिक्षा त्याला द्यायला पाहिजे, कठोर ते कठोर शिक्षा, की जेणेकरून पुढे भविष्यामध्ये खोट्या कागदपत्राच्या आधारावर प्रकारची शिक्षा अपेक्षित आहे तुम्हाला? नाही, त्याने जेल करा. त्यांनी खोटे कागदपत्र जर जोडले आणि प्रमाणपत्र मिळवलं तर त्याला आजन्म कारावास द्या ना, का येऊ नये. पुण्यामधल्या हिंजवडी आयटी पार्कमध्ये लष्कराकडून मॉकड्रिल पार पडलंय. अमेरिकेच्या सैन्य दलाचे कमांडो NSG आणि फोर्स 1 या तिन्ही विशेष सुरक्षा दलांनी एकत्र हे मॉकड्रिल सादर केलंय. फेज 2 मधल्या इन्फोसिस कॅम्पमध्ये जणू दहशतवादी हल्ला झालाय असं चित्र उभं करण्यात आलं. बुधवारी 6 तास चाललेल्या थरारक मॉकड्रिलच्या संदर्भात गुप्तता बाळगण्यात आली होती. आयटी पार्कमध्ये अचानक दहशतवादी हल्ला झाल्यास त्याला कसं सामोरं जायचं याचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलेलं आहे. राज्य सरकारने 2 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आहे. सांगलीच्या मिरज तालुक्यामधल्या नांद्रे गावामधल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आहे. नवीन कुमार पाटील या शेतकऱ्याला कर्जमाफीचा फायदा झालाय. त्याचं 1,52,000 इतकं व्याजासहित कर्ज होतं, जे आता पूर्ण माफ झालं. तर भरत पाटील या शेतकऱ्याचं 1,33,000 कर्ज होतं, ते देखील पूर्ण माफ झालंय. दरम्यान कर्जमाफी झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांनी आनंद देखील व्यक्त केला. माझं नाव नवीन कुमार बोसू पाटील. माझं एकूण कर्ज 1,52,000 होतं व्याजासहित, ते पूर्ण या माफीत माफ झालं. मला काही रक्कम भरावी लागली नाही, 2 लाखाच्या आत असल्यामुळं. तुमचं नाव सांगा. भरत महावीर पाटील माझं नाव. आणि माझं एकूण कर्ज 1,33 होतं, 1,33 माफ झालं. पुण्याच्या इंदापूर तालुक्यामधल्या बेलवाडीमधील शेतकरी नानासो शिंदे या शेतकऱ्याचं कर्ज देखील माफ झालेलं आहे. त्यांचं 1,71,000 रुपयांचं कर्ज माफ झालं. राजेंद्र विकास सोसायटी थोरातवाडी यांच्या मार्फत पीक कर्ज 2-3 वर्ष झाले घेतलं. 1 वर्ष मी माझी परिस्थिती असल्यामुळे भरलं होतं, पण मागील 2 वर्षात मी थकीत खाती गेल्यामुळे माझी जी राहिली बाकी तशी थकीत राहिली ना. पीक कर्ज होतं, क्षेत्राप्रमाणे मला 1 लाखाच्या पुढं कर्ज मिळलं होतं. 2 वर्षाचं सरासरी थकीत त्याचं व्याजही मिळून भरपूर रक्कम झाल्यामुळे आता माझी 1,71,518 रुपये बाकी ही झालेली आहे. शासनाच्या कर्जमाफी बसलेली आहे. समाधानी आहात तुम्ही? हा, आता तरी मी समाधानी आहे. आता थोडंसं फिरून शेती करण्याची उमेद निर्माण झालेली आहे. राज्य शासनाच्या अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कर्जमाफीच्या अनुदानाची रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय. नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील या योजनेच्या माध्यमातून अनुदानाचा लाभ मिळत असल्यामुळे त्यांनी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं. मात्र कर्जमाफी हा केवळ तात्पुरता दिलासा असून शेतीमालाला शाश्वत हमीभाव द्यावा, बियाणं, खतं आणि इतर गोष्टींच्या किमतींवरती नियंत्रण आणण्याची गरज असल्याची मागणी देखील शेतकऱ्यांनी केली आहे. आपण आता आहोत नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील पोखरी या गावात. आपल्या सोबत बोलण्यासाठी शेतकरी आहेत. सर, मला 1,30,000 रुपये माझं कर्ज होतं बँक ऑफ महाराष्ट्राचं, तर ते माफी झाली. व्याजासह माझं 1,61,000 रुपये माफ झालंय.
परंतु या तुटपुंज मदतीमध्ये पाहिजे तो आनंद नाही. कारण सर्वात महत्त्वाचं कारण कर्जमाफीने काहीच झालं नाही. कारण जो आम्हाला दिलासा पाहिजे सरकारकडनं, शेतीमालाला योग्य बाजारभाव, त्याच्यानंतर खतांच्या किमती, परंतु बियाणं कीटकनाशके सर्व यांच्या किमती इतक्या झाल्या आहे, पाहिजे ते मूल्य भेटत नाही ना. जेव्हा म्हणजे ही सवय लागेल शेतकऱ्याला, पण काय आपण नाही म्हणजे ती प्रोत्साहनपर रक्कम अजून वाढवून सरकारने दिली तर बरंच होईल. याचा आज भेटले याचा आनंद 100% आहे. पण अजून जर प्रोत्साहनपर रक्कम त्याच्यात वाढ केली किंवा त्याच्या अजून काही सुविधा दिल्या रेग्युलरवाल्या शेतकऱ्यांना तर अजून चांगलं होईल असं आमचं मत. संदीप जेजूरकर, ABP माझा, नांदगाव, नाशिक. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या रकमेच्या संदर्भात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी महत्त्वाची माहिती दिली. ITCच्या कामाला उशीर झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे पडू शकले नाहीत. मात्र आज किंवा उद्या सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील अशी त्यांनी माहिती दिली आहे. तर शेतकऱ्यांनी गडबड करू नये असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे. आपलं ITCचं काम थोडंसं लेट झाल्यामुळं पैसे आपले पडू शकले नाही. माझ्या माहितीप्रमाणे आज किंवा उद्यापर्यंत पैसे आपले पडतील. जे ॲग्रीटॅक्सचं काम पूर्ण झालेलं आहे त्याच्या संदर्भामध्ये पैसे आपले पडतील. आणि मी शेतकऱ्याला विनंती करतो की सगळ्यांनी गडबड करू नका. जे आपले 56 लाख लोक आहेत त्या सगळ्या लोकाला, पात्र लोकाला कर्जमुक्ती भेटणार आहे. बैठका मॅनेजरशी घेऊन काय प्रकारचं बोलणं झालं होतं त्या संदर्भात बोलणं झालेलं आहे आणि त्या संदर्भात त्या कामाला गती भेटलेली आहे. जे लोक इन्कम टॅक्स भरतात, ज्यांना कुठं सर्व्हिस आहे, अशा लोकांची यादी आपण काढली होती. त्याच्यामुळं काही उशीर झाला. ती यादी आपल्याकडं नव्हती, ती यादी होती केंद्राकडं. त्याच्यामुळं 2-3 दिवस डिले झाला आणि यादी ती आता प्राप्त मागं झालेली आहे. आणि मग थोडंसं आमच्या ऑनलाईनचा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे डिले आहेत. काल देखील पत्रकार परिषद घेऊन आम्ही सांगितलं होतं की आज किंवा उद्या, कारण सांगता येत नाही, टेक्निकली प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम झाल्याबरोबर देखील आमचं होऊ शकतं आहे. उद्यापर्यंत आमच्या शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे पडतील.